गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी साठी म्हणजे हा जो घटक घेणार आहोत हा अगदी 4थी 5वी आणि 3रीच्याही मुलांना उपयोगी पडेल। आज आपण 25 प्रश्न पाहणार आहोत इयत्ता 5वीचे। जी प्रश्नपत्रिका आपण त्यासाठी निवडलेली आहे ती 29/12/2024 स्कॉलरशिप पूर्व चाचणी जी झालेली आहे जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी घेतलेली 3री त्यातील 25 प्रश्न पाहणार आहोत। ठीक आहे, स्पष्टीकरणासह उत्तर बघू। इंग्लिशचा हा घटक पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, 25 प्रश्न आणि त्याची उत्तरं तुम्हाला मिळतील। ओके, चला करू सुरुवात। पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे। प्रश्न व्यवस्थित वाचायचा, प्रश्न वाचायला शिकलात तर उत्तरांची अडचण येणार नाही। पहिला प्रश्न आहे, चूज द प्रॉपर रिलेटेड वर्ड। हा जो प्रश्न आहे हा रिलेटेड वर्डचा आहे, म्हणजे संबंधित शब्द शोधा। संबंधित शब्द शोधा। बघा, आम्ही मुद्दाम प्रश्न सुद्धा स्पष्ट करणार आहे। वर्ड रजिस्टर जे आपण केलं होतं त्याच्या संदर्भातला हा प्रश्न आहे। ह्याच्यावरती आपण 2 घटक घेतलेले आहेत। वॉच, बघा शब्द आहे इथं वॉच। वॉच म्हणजे काय? पाहणे। मग पाहण्यासाठी आपण काय वापरतो? इथं 4 दिलेल्या गोष्टी आहेत। नोज दिलेला आहे, आईज दिलाय, हँड दिलाय, लेग दिलाय। 4 ऑप्शन पैकी योग्य पर्याय निवडायचा आहे। ठीक आहे। ऑब्झर्व, ऑब्झर्व म्हणजे काय? निरीक्षण करणे। ठीक आहे, निरीक्षण, ऑब्झर्व। त्याच्यानंतर लुक, लुक म्हणजे काय? पाहणे। मग पाहण्यासाठी काय वापरता? सी म्हणजे काय? ते सुद्धा पाहणे किंवा दृष्टी, दृष्टीपथात येणे, दिसणे। ओके, 4ही पर्यायांमध्ये निरीक्षण, पाहणे असं आहे। तर मग उत्तर नोज असेल, हँड असेल, लेग असेल की आईज असेल? प्रश्न समजला तर उत्तर सहज येतं। यस, ऑप्शन नंबर 3 आईज हा योग्य रिलेटेड वर्ड आहे। ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न घ्यायचा आपल्याला, दुसरा प्रश्न आहे। चूज द करेक्ट सेट ऑफ अपोजिट वर्ड। म्हणजे याच्यावरती सुद्धा आपण 3 पार्ट केलेले आहेत अपोजिट वर्डचे। मराठीतून तर आपले जवळजवळ फुल रिव्हिजनचं 1-1 तासाचे पार्ट आहेत। इंग्लिश मध्ये सुद्धा अपोजिट वर्ड्सचे 3 सेट आपण केलेले आहेत, ते तुम्ही अवश्य बघा। प्रश्न आहे ए आणि बी। इथं ए दिलेला आहे आणि बी दिलेला आहे। आता हे प्रश्न कसे आहेत माहिती का? प्रश्न सरळ आहे पण थोडासा गुंतून विचारलाय। ए जो आहे, ए साठीचा जो आहे तो आहे एंटर शब्द। ए ला शब्द आहे एंटर, ओके, आणि बी ला शब्द आहे यंग। मग या 2 शब्दांसाठी अपोजिट शब्द बघा इथं, बघा बरं, प्रश्न थोडासा गोंधळ टाकतो। ए साठीचा शब्द आहे एंटर, एंटरला ही फुली मारली म्हणजे इथून तुम्हाला अपोजिट शब्द शोधायचा आहे। बी ला शब्द आहे यंग, यंगला इथं अपोजिट शब्द शोधा। खाली पर्याय दिलेले आहेत, उत्तर काढा, विचार करा। मग एंटरला इन येईल का? एंटर म्हणजे आत येणे, आत येण्याला बाहेर जाणे, बाहेर जाण्याला शब्द काय आहे? एक्झिट, एक्झिट शब्द इथे आहे। मग यंग, यंगला शब्द काय आहे? यंग म्हणजे काय? तरुण, त्याच्या उलट काय? ओल्ड। बघा बरं, यंग साठी शब्द आहे तरुण, तर त्याच्या उलट आहे अपोजिट, ओके, ओल्ड। आणि एंटरला एक्झिट काय आहे? एंटरला अपोजिट आहे एक्झिट। तुम्ही जर एखाद्या मोठ्या हॉलमध्ये गेलात तर एका बाजूने दरवाजा असतो एंटर, एंट्री, आणि दुसऱ्या बाजूने शब्द असतो एक्झिट, तो हा शब्द असतो एक्झिट म्हणजे बाहेर जाणे। ठीक आहे, मग हे 2ही पर्याय जुळतात, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2। ओके, चला पुढचा प्रश्न बघू। तिसरा प्रश्न, विच सेट ऑफ लेटर इज इन द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर। अल्फाबेटिकल ऑर्डरचा सुद्धा घटक आपण घेतलेला आहे। हा जो व्हिडिओचा प्रश्न ज्या ह्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्येच तुम्हाला ते सापडतील। बघा बरं, मग कोणता अल्फाबेटिकल ऑर्डर योग्य? अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय? अल्फाबेटिकल ऑर्डर, ठीक आहे, म्हणजे काय हो? वर्णाक्षरांचा क्रम, एबीसीडी। एबीसीडी जसं लिहितो ना आपण, एबीसीडी, एफ जी एच आय जे, ठीक आहे, के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड। मग हे झाले एबीसीडी। तुम्ही म्हणाल सर आम्हाला माहिती, मग आता उत्तर काढू। ठीक आहे, टी नंतर एल एम आहे का?
टी आधी आहे का? नाही, हे उत्तर चुकीचं आहे. मग PRQO नाही, CGFD नाही, मग JKLM हे काय इथं? JKLM आले एबीसीडी मध्ये JKLM येतं की नाही अल्फाबेटिकली? JKLM हे अल्फाबेटिकली आहे. किती सोपं आहे. ओके, ऑप्शन नंबर 3 हे उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढचं बघू. चूज द करेक्ट लिव्हिंग प्लेस फॉर पिग. पिग कुठे राहतो ते निवडा. याचं उत्तर मी तुम्हाला देणार नाही, तुम्ही उत्तर शोधायचं आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये टाकणार आहात, तुमचं नाव टाकून. ठीक आहे, तुमचं नाव टाकून कमेंट मध्ये टाकायचं. एक विद्यार्थिनी बघा, संस्कृती जयवंत पिंगळे नावाची, कायम प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तर देत असते कमेंट मध्ये. तिची उत्तर कायम असतात. ठीक आहे, चला तुम्ही सुद्धा तुमचं नाव टाकून उत्तर द्यायचे. बघा, केनेल आहे, डेन आहे, स्टेबल आहे की स्टे आहे. ठीक आहे, चला मी याचं उत्तर सांगणार नाही, पण तरी जाता जाता एक हिंट देईल, नंतर देईल, आत्ताच देत नाही. चला, आपण कुठेही राहतो, आपण जिथे राहतो त्याला काय म्हणतात? स्टे, होम. हे मग अशा पद्धतीने तुम्ही विचार करू शकता. ठीक आहे, बघा बरं. चला पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 5 ते 7. क्वेश्चन नंबर 5 to 7. रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. म्हणजे काय? उतारा वाचा, पॅसेज केअरफुली वाचा आणि उत्तर द्या. मिल्क इज अ लिक्विड. व्हॉट डज इट मीन्स बाय लिक्विड? लिक्विड म्हणजे काय? लिक्विड म्हणजे पातळ पदार्थ, जल पदार्थ, द्रव पदार्थ. ठीक आहे, मग पाण्यासारखे पातळ पदार्थ. मग जर दूध हे पातळ पदार्थ आहे, हे बघा इथे शब्द वापरलाय, व्हाईट इज इन कलर, म्हणजे इट इज इन व्हाईट कलर. वी गेट मिल्क फ्रॉम काऊज, बफेलोज. मिल्क इज हेल्दी ड्रिंक. ड्रिंक म्हणजे पिण्याची गोष्ट. मग काय आहे? मिल्क इज अ हेल्दी. हेल्दी शब्द बघा, हेल्दी शब्द हा आरोग्याला, म्हणजे ते आरोग्यवर्धक आहे, पोषक आहे. ठीक आहे, इट इज कम्प्लीट फूड. शब्द नीट समजून घ्या. कम्प्लीट फूड म्हणजे पूर्ण अन्न आहे. मिल्क इज अ कम्प्लीट फूड. ठीक आहे, लहान मुलांनी तर अवश्य रोजचं दूध घ्यायला हवं. जी मुलं चहा घेत असतील त्यांनी चहा बंद करा आणि दूध नियमित घ्या, तुमचं पोषण होईल. ठीक आहे, दॅट मेक अस स्ट्रॉंग. ते आपल्याला बलवान करतं. ठीक आहे, वी कॅन मेक कर्ड्स. व्हॉट डज इट मीन्स बाय कर्ड? कर्ड्स म्हणजे काय? कर्ड म्हणजे दही. ओके, फ्रॉम मिल्क. मेनी ऑफ स्वीट्स आर मेड फ्रॉम मिल्क. खूप गोड पदार्थ दुधापासून तयार होतात. वी ऑल्सो गेट बटर. बटर म्हणजे काय? लोणी. स्पेलिंग काय आहे? BUTTER. बटर, लोणी. त्याच्यानंतर चीज. चीज हा चीज जो पदार्थ आहे ना, हा खूप स्निग्धांश असणार आहे. जी लठ्ठ मुलं असतील त्यांनी अजिबात चीज खायचं नाही. का? कारण त्याने आणखी लठ्ठपणा वाढतो. नियमित योग करा, शारीरिक व्यायामाने हालचाली करा, स्विमिंग करा, सायकलिंग करा, जॉगिंग करा, स्किपिंग करा आणि हे जे अति तेलकट पदार्थ आहेत हे कमी करा. ठीक आहे, लठ्ठपणा कमी होतो. पुढे चीज क्रीम फ्रॉम मिल्क. क्रीम म्हणजे काय? साय. दुधावरती जी जाड पातळसर येते ना ती साय काही मुलांना खूप आवडते, पण तिच्या खाण्याने सुद्धा लठ्ठपणा वाढतो. हा, जे बारीक असतील त्यांनी काय हरकत नाही खायला. काळजी घ्या. आणि अजून एक पदार्थ आपण तयार करतो, त्याचं नाव काय? ताकाला काय म्हणतात? ताकाला दुधापासून तयार होतो, त्याला काय म्हणतात हे मला इंग्लिश मधून कमेंट मध्ये टाकायचे. ठीक आहे, पुढे वी मस्ट ड्रिंक मिल्क एव्हरी डे. आपण रोज दूध घेतलं पाहिजे, पिलं पाहिजे. आता प्रश्न आहे, वी मस्ट ड्रिंक एव्हरी डे बिकॉज. आपण दूध का घेतलं पाहिजेत? मी प्रश्न वाचतोय, दिसायला काही अडचण असेल तर बघा, मला त्याच्यामध्ये सांगा. प्रश्न अजून थोडा मोठा करतो. बघा, वी मस्ट ड्रिंक मिल्क एव्हरी डे. आपण दूध रोज घेतलं पाहिजे. बिकॉज इट इज व्हाईट इन कलर. का? ते पांढरं आहे म्हणून? नाही. मग इट इज लिक्विड. ते पातळ आहे म्हणून? नाही. इट इज गुड ड्रिंक किंवा इट इज अ हेल्दी ड्रिंक. कोणतं आहे? ऑप्शन नंबर 4. यस, इट इज हेल्दी ड्रिंक. ठीक आहे, कारण ते आरोग्याला पोषक आहे. पुढे चूज फ्रॉम द पॅसेज द अपोजिट वर्ड फॉर वीक. वीक या शब्दाला अपोजिट वर्ड कोणता आहे? WEAK. वीक. वीक म्हणजे काय?
वीक म्हणजे अशक्त. ओके, आणि हा जर अशक्त असेल, याचा होमोफोन काय आहे हो? याचा होमोफोन हा वीक आहे का? हा सुद्धा वीकच आहे. हा वीक म्हणजे आठवडा, आठवडा, आणि हा वीक म्हणजे अशक्त. ठीक आहे, these both are homophones. Pronunciation is same but the meaning is different. मग वीकचा अपोजिट आहे स्ट्रॉंग. ठीक आहे, हेल्दी नाही, कंप्लीट नाही, व्हाईट नाही. चला पुढचं बघू. थोडस दिसायला जरी अडचण आली तरी मी समजून सांगतो. हाऊ मेनी फूड आयटम्स आर मेन्शन्ड इन द पॅसेज. बघा पॅसेज मध्ये किती अन्न पदार्थांची नाव आली, फूड आयटम्स, ते पॅरेग्राफ मधलेच. ठीक आहे, मग किती आलेत आपल्याला ते बघायचे. आता आपण जाऊ आणि उत्तर शोधू. 7वा प्रश्न आहे. बघा बरं, मी नावं तुम्हाला सगळी काढून दाखवले, तुम्ही उत्तर काढायचे. चला 7वा प्रश्न आहे, उत्तर तुम्ही शोधायचे. 3. ठीक आहे, बघा आपण परत बघू. दुधापासून कर्ड बनतं, स्वीट बनतात 2 झाले, बटर बनतं 3 झाले, चीज बनतं आणि लोणी क्रीम बनतं 1 2 3 4 5 झाले. ठीक आहे, मग 5 पदार्थ होतात का? आपण 7वा प्रश्न चेक करू. 5 प्रश्न, 7व्या याचं उत्तर किती आहे? 7व्या याचं उत्तर 3 आहे. 6 होतात. बर, 6 पदार्थ. हा, त्याच्यामध्ये स्वतः मिल्क पण सांगितलेला आहे ना. मिल्क हा पदार्थ स्वतः सांगितलाय. व्हाईट इन कलर, बफेलो काव हेल्दी ड्रिंक मेक अ स्ट्रॉंग, वी मेक कर्ड, त्याच्यानंतर स्वीट्स, त्याच्यानंतर बटर, चीज, क्रीम आणि एक मिल्क घ्यावं लागेल. अशा प्रकारे 6 पदार्थ सांगितलेले आहेत. त्याने प्रश्न विचारलाय फूड आयटम किती सांगितले? 6 आलेत. आता मी परत प्रश्न दाखवतो म्हणजे आपलं कन्फ्युजन राहणार नाही. हाऊ मेनी फूड आयटम्स, खाण्याचे पदार्थ पॅसेज मध्ये आले. दूध स्वतः खाण्याचा पदार्थ आहे आणि संपूर्ण पॅराग्राफ मध्ये आलेला आहे, म्हणजे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 6. 3. ओके, 6वं ऑप्शनच नसतं. ठीक आहे, पुढचं थोडं पुसट असलं तरी मी वाचून दाखवतो. विच पंक्च्युएशन मार्क, पंक्च्युएशन मार्क. ठीक आहे, म्हणजे कोणतं चिन्ह वापरलेलं आहे. गिवन सेंटेन्स, इथे एक सेंटेन्स आहे बघा, मी वाचून दाखवतो पुसट असेल तर. अनिकेत लाइक्स ऍपल, ग्रेप्स, बनाना अँड मँगोज. मीच स्पष्टीकरण देतो याचं. इथं पुसट झालेलं आहे म्हणून मी स्वतः सांगतो. बघा इथे ना बनाना, ऍपल आणि ग्रेप्स, म्हणजे आता ग्रेप्स नंतर येणार नाही, पण हे जे शब्द आहेत ही यादी आहे. जेव्हा यादी केलेली असते, फूड आयटम दिलेले असतात एकसारखे शब्द, त्याच्यात आपण कॉमा वापरतो. द कॉमा इज नॉट मेन्शन्ड हिअर, दॅट्स वाय इट्स आन्सर इज ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. पुढचं बघू. विच मंथ हॅज 30 डेज. कोणता मंथ आहे ज्याच्यामध्ये 30 डेज आहे? प्रश्न समजलाय? विच मंथ हॅज 30 डेज. हॅज म्हणजे असणे. कोणत्या मंथ मध्ये 30 दिवस आहेत? इथं बघा, जुलै, ऑक्टोबर, एप्रिल, डिसेंबर. पण आता उत्तर नीट बघा, कारण पर्यायामध्ये परत परत दिलेत. किती प्रश्नांमध्ये आहेत ते नीट शोधा. म्हणजे सलग उत्तर नाहीये, एक घेतलं तर नाही, खालचे पर्याय इथं पण आहेत. ओनली बी, ओनली एसी, ओनली डी किंवा ओनली बीडी. मग मला सांगा, जुलैमध्ये किती आहेत? 31 दिवस असतात. ऑक्टोबर मध्ये 31 असतात. ओके, त्याच्यानंतर एप्रिल मध्ये 30 असतात. मग त्याच्यानंतर डिसेंबर मध्ये 31 असतात. ऑक्टोबर मध्ये असतात का? ऑक्टोबर मध्ये 31 असतात. मग कशात असतात? मी म्हटलं तर तुम्ही हा म्हणणार का? चला विचार करा, कशात असतात सांगा. फक्त 30 डेज विचारले. काय विचारले? 30 डेज. मग कशामध्ये असतात? एप्रिल मध्ये. 1 मिनिट, पॉज झालं वाटतं. ठीक आहे, हे पेन आहे ना कधी कधी थोडस वर्किंगला येत नाही. 1 सेकंद थांबावं लागेल आपल्याला, काय हरकत नाही. बघा ह्याच्यामध्ये प्रश्न आहे 30 डेज, 30 दिवस कशात आहेत? तर इथं 31 आहेत, इथं 31 आहेत, इथं 31 आहेत, पण 30 एप्रिल मध्ये आहेत. मग एप्रिलचा ऑप्शन आहे ओनली बी. कशात आहे? ओनली बी हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढचं बघू. पुढचा प्रश्न,
युअर फ्रेंड कुड नॉट गेट अ प्राइज इन ड्रॉइंग कॉम्पिटिशन. म्हणजे काय हो, प्रश्न वाचता यायला हवा, नीट वाचा. युअर फ्रेंड कुड नॉट गेट प्राइज इन अ ड्रॉइंग कॉम्पिटिशन. तुमच्या मित्राला ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये पुरस्कार मिळाला नाही. काय होणार? तुम्ही काय म्हणणार त्याला? सिलेक्ट द करेक्ट एक्सप्रेशन दॅट यू विल यूज. तुम्ही कोणतं एक्सप्रेशन वापरणार ते सांगा. हाऊ हॅपी आय एम. मला खूप आनंद वाटला तुला बक्षीस नाही मिळाला असं म्हणणार नाही, असं नाही म्हणणार, तो नाराज होईल. ठीक आहे, म्हणजे हे योग्य नाही. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन तुझं, तुला बक्षीस मिळालं नाही असं म्हणणार नाही. मग बेस्ट ऑफ लक, व्हेरी गुड, तुला पुन्हा शुभेच्छा बक्षीस न मिळण्यासाठी असं नाही म्हणता येणार. मग बेटर लक नेक्स्ट टाइम, पुढच्या वेळी प्रयत्न करू. ठीक आहे, चला बघा आपल्या समोर या प्रश्नाचं उत्तर आलंय बेटर लक नेक्स्ट टाइम, म्हणजे तुला पुढच्या वेळेसाठी शुभेच्छा. ठीक आहे, अशा प्रकारे हे जे याचं उत्तर आहे, तुमच्या मित्राला पुरस्कार न मिळाला त्याला आपण शुभेच्छा देण्यासाठी वापरलेलं. दिस इज द करेक्ट एक्सप्रेशन. आता पुढचं बघू. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, शोधा बरं काय आहे. चूज द करेक्ट ऑप्शन टू कंप्लीट द क्रॉसवर्ड. हे जे पझल आहे हे पूर्ण करायला ऑप्शन शोधा. काय आहे? फिअर, आणि इथं ई आहे, इथं आय आहे, त्याच्यानंतर इथं ए आहे आणि ओ आहे. ठीक आहे, चला कोणता ऑप्शन येते बघा. एफ आहे. एफ मध्ये जर आपण ई दिला तर याचा फिअर हा शब्द होईल, आणि इकडच्या याच्यात जर आपण यल दिला, यल ई ए एफ, तर बरोबर हा म्हणजे ई इथं योग्य बसेल. लिप म्हणजे पान आणि फिअर म्हणजे भीती. ठीक आहे, चला ऑप्शन नंबर 1 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न व्यवस्थित वाचत चला. सॉल्व द रिडल आय कॅनॉट लिव्ह विदाउट वॉटर. आय कॅनॉट लिव्ह विदाउट वॉटर. मी पाण्याशिवाय राहू शकत नाही. आय हॅव फिन्स. आय हॅव फिन्स. फिन्स म्हणजे काय? फिन्स म्हणजे काय? पर. मला पर आहेत. आय स्विम इन द वॉटर. हू एम आय? कोण आहे? मला पर आहेत, मी पाण्याशिवाय राहू शकत नाही आणि मी पाण्यात राहतो. टॉर्टॉइज आहे, फिश आहे, फ्रॉग आहे का स्नेक आहे? ऑप्शन नंबर 2 फिश. का बरं? कारण फिशला असतात फिन्स. ओके, फिन्स म्हणजे काय? पर. तो त्याने पोहू शकतो. याला नसतात, स्नेकला नसतात, फ्रॉगला नसतात, टॉर्टॉइजला नसतात. टॉर्टॉइजला असतात पण त्याचे पाय असतात छोटे. ठीक आहे, ओके, चला पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे, हो वाक्य कसं फिरलंय बघा. सी द पिक्चर, फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम गिवन ऑप्शन. वेअर इज द कॅट? कॅट कुठे आहे? कॅट कुठे आहे? कुठे बसली? कॅट इन द हॅट. इन द हॅट च्या आत आहे? नो, दिस इज नॉट करेक्ट. कॅट नियर द हॅट. नियर आहे, जवळ आहे का? नाही, मग हे पण नाही. त्याच्यानंतर कॅट ऑन द हॅट. यस, कॅट ऑन अ हॅट. कॅट ऑन अ हॅट. आणि कॅट अंडर अ हॅट, अंडर पण नाही, च्या आत पण नाहीये. प्रेपोजिशन्स वर आपण तिसरीसाठी सुद्धा केलेला आहे घटक आणि चौथी पाचवीला पण घटक घेतलेले आहेत. अवश्य बघा, प्रेपोजिशन्स तुमचे क्लिअर होतील. ठीक आहे, कॅट ऑन अ हॅट. पुढचा प्रश्न आहे 14वा. चूज द करेक्ट सेट ऑफ आर्टिकल. चूज द करेक्ट सेट ऑफ आर्टिकल्स. आर्टिकलचा योग्य सेट निवडा. आय लाईक डॅश डॅश बुक हॅव्हिंग डॅश डॅश नाईस कव्हर डिझाईन. काय येईल बरं? आय लाईक डॅश डॅश बुक्स हॅव्हिंग डॅश डॅश कव्हर. आय लाईक द बुक अ नाईस कव्हर डिझाईन. आय लाईक ॲन आणि ओ, ॲन आणि दो, ॲन. इथं ॲन येईल का मला सांगा? हा ॲन तर येणारच नाही. त्याच्यानंतर इथं परत ॲन आणि एचा ऑप्शन येईल का? हा पण येणार नाही. मग हे राहिले दो आणि ओ, ॲन आणि दो. परत इथं ॲन येणार नाही. मग कोणतं राहिले? कोणतं राहिलं ऑप्शन? ॲन काय येणार नाही? ॲनला इथं बी आहे ना. ॲन कधी लागतो? व्हॉवेल्स असताना. ओके, व्हॉवेल्स कोणते आहेत? ए, ई, आय, ओ, यू. ह्याच्यापैकी शब्द कुठे आहे का? इथं नाही, इथं नाही. मग हे काय आहेत? बी आणि इथं जो शब्दाची सुरुवात आहे बी ने होते आणि इथं एन ने होते, म्हणजे हे कॉन्सोनंट्स आहेत. मग कॉन्सोनंटला काय लागेल?
मला ते पुस्तक आवडतं ज्याचं कव्हर छान असेल असं, ज्याचं कव्हर छान असेल असं. मग असं कोणतं? ते पुस्तक. ते म्हटलं की द, इथं शब्द येणार आहे द. आय लाईक द पुस्तक, मला तसं पुस्तक आवडतं जे स्पेसिफिक आहे, ज्याचं कव्हर छान असतं. अ नाईस कव्हर डिझाईन. बरोबर, ऑप्शन नंबर 1 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढचं बघू. Look at the picture. Complete the sentence using the correct form of verb. काय करताय तो? हे पक्षी ते खातायत. ओके, ठीक आहे. काय? दाणे. बर. The sparrows are dash dash grains. Sparrow grains dash dash. What does it means? इथं कोणतं येणार आहे? काय येणार आहे? करेक्ट वर्ब वापरा, क्रियापद योग्य. स्पॅरो इज इटिंग. इज येईल का? एकवचनी आहेत, स्पॅरोज आहेत, ग्रेन्स आहेत. इटिंग, इट्स का आर इटिंग? काय येणार आहे सांगा? काय येणार आहे? स्पॅरोज आर इटिंग, EATING हे येणार. काय येणार? कारण इथं स्पॅरोज आला. मी परत एकदा समजून सांगतो. जेव्हा स्पॅरोज आला याचा अर्थ हा यस आला, तिथं अनेक वचन झालं. अनेक वचन आल्यानंतर त्या क्रियापदाच्या आधी टू बीचं सहाय्यकारी क्रियापद लागतं जे आर आहे, आणि क्रिया आहे चालू आहे म्हणजे त्याला ING लागलेला. ते ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4. ग्रेन्स म्हणजे धान्य. ठीक आहे, पुढचं. सिलेक्ट करेक्ट अल्टरनेटिव्ह टू आस्क द टाइम टू स्ट्रेंजर. स्ट्रेंजर काय आहे? करेक्ट, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू आस्क द टाइम टू स्ट्रेंजर. स्ट्रेंजर म्हणजे काय? तुम्हाला प्रश्न कळला का आधी ते बघा. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह, योग्य पर्याय निवडा. कशासाठी? टू आस्क, वेळ विचारायची. टू द स्ट्रेंजर, टू अ स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी माणसाला वेळ विचारायची. कसं विचारणार? हॅव यू अ वॉच, हॅव यू अ वॉच, तुम्हाला घड्याळ आहे का तुमच्याकडे असं विचारणार नाही. आस्क मी द टाइम असं विचारणार. व्हॉट इज द टाइम प्लीज का व्हॉट्स टाइम किंवा व्हॉट टाइम हे असं विचारणार. व्हॉट्स द टाइम प्लीज. त्याच्याकडे बघायचे आधी घड्याळ आहे का. ज्याच्याकडे घड्याळ आहे त्यालाच विचारायचं. ठीक आहे, आजकाल लोकांच्या खिशात मोबाईल असतो म्हणून तुम्ही विचारू शकाल, पण अनोळखी माणसाला विचारताना इथं शब्द वापरायचा आहे प्लीज. व्हॉट्स द टाइम प्लीज. ओके, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू. 17वा प्रश्न. चूज द करेक्ट होमोफोन्स. मी आधीच बोलताना सांगितलं होतं होमोफोन्स. इथं शब्द काय आहे? फीट. मग फीटला शब्द काय? फील येईल का? नाही. फेड येईल का? नाही. मग हा फिट येईल का हा फिट येईल ते सांगा. कोणता शब्द येणार आहे? 17चा कोणता येईल? हा फेट होईल, हा फिट आहे. कोणता आहे? फिट. ऑप्शन नंबर 1 हे त्याचं उत्तर आहे. फिट म्हणजे पाय. ठीक आहे, हा फिट म्हणजे व्यवस्थित असलेला, टाईट फिट असलेला. अनेक अर्थाने वापरता येतो. ठीक आहे, पुढे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वेस्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वेस्ट. मी प्रश्न वाचलाय, दिसायला अडचण असेल तरी. विच ऑफ द फॉलोइंग रिक्वेस्ट, कोणती विनंती आहे? विनंती कोणती आहे? वाचा. कॅच द बॉल, कॅच द बॉल होईल का? गो देअर, जा तेथे. कॅच द बॉल, डोंट टॉक, बोलू नको असं होईल का? का प्लीज गिव्ह मी अ पेन्सिल. आपण ह्याच्यावरती स्टॉक एक्सप्रेशन्स नावाने घटक केलेला आहे. नेहमी वापरणारी वाक्य. त्याच्यामध्ये जेव्हा विनंती असते तेव्हा तिथं प्लीज असतो, रिक्वेस्ट असते, अर्ज वाचतं, विनंती असते. ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू. चूज द करेक्ट ऑप्शन शोईंग द करेक्ट एक्सप्रेशन. ह्याच्यासाठी असणारे योग्य ऑप्शन कोणता आहे? तो कसा आहे? हा जो फेस दिसतोय हा अँग्री आहे का? नाही. सॅड आहे का? नाही. रडतोय का? नाही. रडत असता तरी असे टिंब असते. ठीक आहे, नाही. मग हा आनंदी आहे का? यस. चौथा ऑप्शन आहे हॅपी, म्हणून याचं उत्तर आहे हॅपी. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू. 20वा. व्हॉट विल बी द टाइम इन द क्लॉक आफ्टर 45 मिनिट्स. प्रश्न नीट वाचा. व्हॉट विल बी द टाइम इन द क्लॉक आफ्टर 45 मिनिट्स. 45 मिनिटानंतर घड्याळात काय वेळ असेल?
कोणती वेळ असेल? आता जर 7:30 झाले तर मग अर्धा तासाने तो 8 वर जाईल आणि त्याच्या पुढे 15 मिनिट, म्हणजे 8:15 होतील. मग कसं म्हणणार? 7:15, 7:30 नाही, हे नाही, हे नाही, उत्तर येईल 8:15. ठीक आहे, 8:15 हे उत्तर येईल. ओके, चला पुढचं बघा काय प्रश्न आहे, वाचा. प्रश्न तुम्ही वाचायचा आहे. 21. चूज द सेंटेन्स विच हॅज करेक्ट पंक्च्युएशन मार्क. असं योग्य सेंटेन्स निवडा ज्याच्यामध्ये योग्य पंक्च्युएशन मार्क दिलेला आहे. ओ नो, व्हॉट शॅल आय डू नाव? मी काय करू? ओ नो. ओके, ओ नो, व्हॉट शॅल आय डू नाव? ओ नो, व्हॉट शॅल आय डू नाव? इथेही प्रश्न आहे, इथेही प्रश्न आहे. ओ नो, व्हॉट शॅल आय डू नाव. मग आता तुम्ही याचं उत्तर शोधायचे. 21व्या नंबरचा प्रश्न आहे. चला शोधा, उत्तर काय आहे? मला एक सांगा, व्हॉट शॅल आय डू नाव इथं प्रश्नचिन्ह आहे आणि हे जे आहे हे भावना व्यक्त करणार आहे, तिथे आहे. मग इथं प्रश्नचिन्ह आहे आणि इथं आहे, हे होईल का? ओ नो. इथं कॉमा दिलेला आहे, हा कॉमा इथं चालणार नाही. ठीक आहे, हे चालणार नाही. ओ नो हे तर नाही, दोन्हीकडे प्रश्नचिन्ह वापरले. इथं काय केलंय? इथं तर प्रश्नचिन्हच नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आहे. ठीक आहे, का ते सांगतो. ओ नो हा एक सलग घेतलेला आहे आणि त्याच्यानंतरचा प्रश्न असल्यामुळे त्याला प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. ठीक आहे, ओके. पुढचं 22. चूज द इनकरेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वर खूप छान घटक केलेत आपण, नक्की बघा. चूज द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. वोंट, डझंट, लेटस का इट्स, कोणता योग्य आहे? वोंट आहे, इनकरेक्ट पाहिले, इनकरेक्ट म्हणजे 3 बरोबर असतील, 1 चुकीचा असेल, तो कोणता? बघा बरं, डझंट आहे का काय आहे? वोंट तर मला बरोबर वाटतंय, लेटस बरोबर वाटतंय, डझंट बरोबर वाटतंय, मग कोणता वाटतोय सांगा. चला कितवा नंबरचा आहे? 22 नंबर. 22 नंबरचा प्रश्न आहे, हेच चुकीचं आहे. ठीक आहे, लेट्स कसं आला असतं? ते लेट्स असं आला असतं. ठीक आहे, करेक्ट असं येतं. पुढचा प्रश्न 23 नंबरचा प्रश्न आहे. चूज द करेक्ट ऑप्शन शोईंग रेक्टँगल. रेक्टँगल साठी योग्य ऑप्शन शोधा. हे नाही, हे नाही, हे आणि हे, ह्याला काय म्हणणार? स्क्वेअर. ठीक आहे, स्क्वेअर. ओके, आणि धिस इज रेक्टँगल. रेक्टँगल. ओके, चला RECTANGLE. पुढचा प्रश्न. पिक आउट द रॉंग पेअर ऑफ रायमिंग वर्ड. रॉंग पेअर शोधायची आहे रायमिंग वर्डची, यमक जुळणारी चुकीची जोडी. पास अँड ग्रास. पास ग्रास चुकीची आहे का? नाही. लॉंग अँड कोल्ड, हो ती चुकीची आहे, कारण लॉंगला लॉंग पाहिजे होता. माइट अँड राईट बरोबर आहे. ॲगो आणि बिफोर हे 2 चुकीचे आहेत. मग 2 चुकीचे आहेत, तो ऑप्शन खाली चेक करा कशात आहे. ओनली बी अँड सी. 24चा पर्याय काय येणार आहे बघा. 24चा पर्याय ओनली बी अँड सी. ठीक आहे, म्हणजे तुमचं इथं संपत नाही, इथं संपत नाही, खालचे सुद्धा वाचायला शिका. हे जर वाचले ना तर तुमचं उत्तर येईल, कारण तुम्हाला हे 2 उत्तर सापडले. मग जेव्हा 2 उत्तर येतात तेव्हा तसा पर्याय बघायचा. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन ऑगस्ट. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन is dash month of the year. ऑगस्ट इज कोणता महिना आहे? ऑगस्ट हा महिना कितवा आहे? 7 आहे, 7th आहे, 8 आहे की 8th आहे? कोणता महिना येणार आहे? आता इथं कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर सारखं दिलेले ते शोधायचे. बघा उत्तर काय आहे सांगा. 8वा आहे, पण जेव्हा आपण 8 म्हणतो, 8 म्हटलो तर फक्त शब्द येतो EIGHT, पण जेव्हा आपण 8वा म्हणतो तेव्हा येतो EIGHTH. 8th हा येतो. कळलं? क्रमानुसार असेल तर तुम्हाला असं लिहावं लागेल TH लावून, आणि नुसता आकडा असेल, अंक असेल तर 8 येतं. ठीक आहे, ओके. अशा प्रकारे आपण 25 प्रश्न
बघितले, स्पष्टीकरण समजून घेतलं, तुम्हाला हा घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. कमेंटमध्ये तुमचे नावं टाकत चाला. आणि याच्यानंतरचा जो पुढचा राहील, आपला पुढचा घटक राहणार आहे बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. ठीक आहे, 3 भागामध्ये पुढचे 50 प्रश्न आपण समजून घेऊ. आता थांबतोय. गुड डे, बाय.